सोनम वांगचुक यांची तब्येत खालावलेली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी गोंधळ झालाय. जंतर मंतरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. सोनम वांगचुक यांची तब्येत खालावलेली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर आता उपोषणस्थळी मोठा गोंधळ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ही दृश्य आहेत जेव्हा सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पोलिसांचा एक मोठा फौजफाटा आपल्याला या जंतर मंतरच्या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय. पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर उपोषणस्थळी एक मोठा गोंधळ देखील झालेला आहे. मोठ्या संख्येने पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र कोर्टाच्या निर्णयानुसार आदेशानुसारच ही कारवाई असल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं हे जंतर मंतर इथं उपोषण सुरू होतं. त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना आता पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलेलं आहे. पोलिसांच्या या कारवाईवर आंदोलकांनी आक्षेप घेतलेला आहे. उपोषणस्थळी त्यामुळे मोठा गोंधळ झाल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. जंतर मंतरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. एंड दे टुक द अपॉर्चुनिटी कि डॉक्टर के बेस में आके सिविल ड्रेस में आकर के उन्होंने सोनम सर को यहाँ से उठा लिया. कहाँ लेके गए इसके बारे में? नहीं, हमको कुछ नहीं बताया. उनका सामान, उनकी घड़ी, उनका मोबाइल फोन, उनकी किताब, सारा कुछ स्टेज के बाहर पड़ा हुआ है. सारा कुछ उनका जो एक्टिविटी, उनकी बुक, सारा कुछ सर का पीछे पड़ा हुआ है. तो हमको कोई गारंटी नहीं है कि सर के साथ क्या करने वाले हैं, क्यों ले गए हैं और उनकी क्या मंशा है. ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन. तर कोर्टाचे आदेश आल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसारच ही कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वांगचुक यांना रुग्णालयात नेलेलं आहे. जंतर मंतरवरील कारवाईवर दिल्ली पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आंदोलकांना जंतर मंतर मैदान खाली करण्याचं देखील पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. याला आता आंदोलकांकडनं काय प्रतिसाद मिळतो याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं हे उपोषण सुरू होतं. त्यांची प्रकृती खालावल्यामुळंच आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार कारवाई केल्याचं दिल्ली पोलिसांनी आता स्पष्ट केलेलं आहे. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर वांगचुक यांना रुग्णालयात नेलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जातील असंही पोलिसांनी सांगितलं. जंतर मंतरवरची ही कारवाई या संदर्भात आता दिल्ली पोलिसांचं हे स्पष्टीकरण समोर येत आहे. आणि थेट जाऊयात दिल्लीमधून आमचे प्रतिनिधी शुभंग ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शुभंग, आपण पाहतोय खरं तर गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं हे उपोषण सुरू होतं. अखेर त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेत असल्याचं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलेलं आहे. काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? इस वक्त हम दिल्ली के जंतर मंतर पर मौजूद है, जहां पर आज सीजेपी का जो प्रोटेस्ट था उस दौरान सुबह के समय सोनम वांगचुक को यहाँ से ले जाया गया है. अगर तस्वीर में आपको दिखाऊं तो आप देख सकते हैं किस तरीके से जो भीड़ है, जो प्रदर्शनकारी है, वो एकदम से यहाँ पर उग्र हो रहे हैं और मीडिया पर भी हमला कर रहे हैं, कहीं ना कहीं पुलिस पर भी हमला कर रहे हैं. लगातार यहाँ पर जो प्रदर्शनकारी है वो सोनम वांगचुक को यहाँ से ले जाने की वजह से बहुत ज्यादा आक्रोशित है. जो सुबह से यहाँ पर जानकारी मिल रही है, पुलिस का कहना लगातार ये है कि दिल्ली पुलिस यहाँ पर सोनम वांगचुक को नजदीकी सरकारी अस्पताल लेकर के गई है, क्योंकि जो डॉक्टर्स थे वो लगातार ये एडवाइस करते और साथ ही साथ हाई कोर्ट का भी जो आदेश था उसका पालन यहाँ पर किया जा रहा है कि सोनम वांगचुक की सेहत का ध्यान रखा जाए, जिसके लिए कुछ दिन पहले ही हाई कोर्ट ने दिल्ली सरकार को भी सोनम वांगचुक की सेहत पर ध्यान रखने के लिए कहा था. और आप देखिए तस्वीरें यहाँ पर आप देख सकते हैं, तमाम प्रदर्शनकारी यहाँ पर है, सब में मौजूद हैं. और आज सुबह के समय में जब जो प्रदर्शनकारियों का आरोप ये है कि जब आज सीजेपी फाउंडर अभिजीत दिपके यहाँ पर मौजूद नहीं थे, उस दौरान यहाँ पर दिल्ली पुलिस और जो अर्धसैनिक बल है उनकी भारी तैनाती देखने को मिली और उसके बाद एकदम से यहाँ पर सोनम वांगचुक को ले जाया गया अस्पताल के लिए. अब आप देखिए तस्वीरें, यहाँ पर भारी पुलिस बल की तैनाती है, आरएएफ की तैनाती यहाँ पर आप देख सकते हैं साफ तौर पर, अर्धसैनिक बल की तैनाती यहाँ पर की जा रही है और लगातार दिल्ली पुलिस की कोशिश है कि यहाँ पर जो शांति है वो लगातार बनी रहे. साथ ही साथ यहाँ पर जो ऐसे प्रदर्शनकारी थे जो कि उनके काम में बाधा डाल रहे थे, तो उन्हें यहाँ से फिलहाल हिरासत में लिया गया, ऐसे दिल्ली पुलिस का लगातार कहना है. और तस्वीर अगर मैं आपको दिखाऊं तो देखिए जंतर मंतर पर प्रदर्शन अभी भी
आप देख सकते हैं निश्चितच यहाँ त्यामुळे पर जारी शुभंग, है। आपण पाहतोय दिल्ली पोलिसांनी आता रुग्णालयात नेल्याच्या नंतर आंदोलकांच्या काही संतप्त प्रतिक्रिया देखील आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत. तुर्तास धन्यवाद शुभंग या सविस्तर माहितीसाठी.